नमस्कार. आज आपण कर्जमाफीविषयी कोणती कागदपत्रे लागणार ते आज आपण पाहणार आहोत. शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली आहे. तशा संदर्भात आता हालचाली सुरू आहेत. त्याच्या संदर्भात आलेला अहवाल हा सामायिक करण्याची मागणी केली जाते. परंतु हे सर्व होत असताना आपण पाहिलं होतं की पूर्वी कागदपत्र गोळा करता असताना सुद्धा आणि सध्या या योजनेची अंमलबजावणी केली जात असताना या शेतकऱ्यांचे फार्मर आय डी आहेत. अशा प्रकारे फार्मर आय डीच्या आधारे शेतकऱ्यांची ओळख पटवून या कर्जमाफी योजनेचा लाभ देण्याचा शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले. आता त्या अनुषंगाने शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना राबवली जात असताना फार्मर आय डीला एक विशिष्ट महत्त्व असणार आहे. फार्मर आय डी हा अतिशय बंधनकारक आहे आणि याच्यासाठी शेतकऱ्यांची वैयक्तिक जमीन आहे त्या शेतकऱ्यांचे फार्मर आय डी जनरेट झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी येत सामायिक शेतकऱ्यांचे सुद्धा फार्मर आय डी जनरेट झालेले आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या वन जमीन आहेत किंवा इतर काही आकारपट किंवा इतर ज्या जमिनी आहेत अशा जमीनधारक शेतकऱ्यांना सुद्धा आता फार्मर आय डी काढण्यासाठी आवाहन करण्यात आलेलं आहे. 20 मे 2026पर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ज्यांचे फार्मर आय डी अद्यापही जनरेट झालेले नाही अशा शेतकऱ्यांनी आपले फार्मर आय डी जनरेट करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. यांच्यासाठी एक विशेष मोहीम आता हाती घेण्यात आलेली आहे. आता फार्मर आय डी जनरेट करण्यामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे फार्मर आय डी जनरेट होत नाहीत. त्यांचे जमीन दाखवत नाही किंवा इतर काही त्यांना समस्या येत आहेत, ज्याच्यामुळे काही शेतकऱ्यांची फार्मर आय डी बनवलेली नाही. अशा शेतकऱ्यांसाठी प्रत्येक विभागासाठी एक अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्या अधिकाऱ्याचे मोबाईल नंबर देण्यात आलेले आहेत. जर कोणाला काही समस्या असेल तर त्या अधिकाऱ्याशी संपर्क करून आपली समस्या सांगून आपला फार्मर आय डी जनरेट करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. या सर्व अधिकाऱ्यांचे नंबर तुम्हाला तर आपल्या काही तक्रार असेल, आपल्या जर काही समस्या असेल तर आपण त्या अधिकाऱ्यांशी संपर्क करू शकता आणि 20 मे पूर्वीच आपला फार्मर आय डी जनरेट करण्याचा प्रयत्न करून घ्या, जेणेकरून कर्जमाफी योजना राबवली जात असताना हा फार्मर आय डी या ठिकाणी बंधनकारक केलेला आहे. तर आपल्याकडे फार्मर आय डी जनरेट झालेला नाही किंवा आपल्याकडे फार्मर आय डी नाही तर या कारणास्तव आपण कर्जमाफीपासून वंचित राहू शकता. फक्त कर्जमाफीच नाही, शासनाच्या राबवल्या जाणाऱ्या प्रत्येक योजनांमध्ये त्याचा आता PM किसान, नमो शेतकरी योजना या दोन्ही योजना करतसुद्धा फार्मर आय डी अतिशय महत्त्वाचे आहे. तर आता 20 मे 2026पर्यंत आपली फार्मर आय डी काढून घेण्याचा प्रयत्न करा. तर असेच अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा. तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.